नमस्कार बालदोस्तांनो, आज आपण कोन दुभाजक, त्यालाच आपण अँगल बायसेक्टर असे म्हणतो, या कोन दुभाजकाची आकृती तुम्हाला समोर दिसते. हे कोन दुभाजक काढायचे कसे आज आपल्याला शिकायचे आहेत. हाऊ यू ड्रॉ द अँगल बायसेक्टर याचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. तत्पूर्वी कोन दुभाजक म्हणजे नेमकं काय याच्याविषयी आपण पहिली माहिती बघूया. तुम्हाला इकडे एक कोन दिसतोय. या कोनामध्ये हा जो कोन काढलेला आहे हा 70 मापाचा कोन आहे आणि 70 मापाच्या कोनाच्या मधून एक किरण गेलेला आहे. याचा अर्थ या कोनाचे 2 भाग झालेले आहेत आणि या 2 भागांचे विभागणी केलेली आहे. ही जर समान असेल तर समजायचं की ही आकृती जी आहे ही आकृती आपल्याला कोन दुभाजकाची आहे. इकडे पण हा 140 मापाचा तुम्हाला कोन काढलेला आहे आणि 140 मापाच्या कोनाचे या किरणांमुळे 2 समान भाग झालेले आहेत आणि हे 2 समान भाग झालेल्या घटकालाच आपण काय म्हणतो तर कोन दुभाजक. म्हणजेच आपल्याला अँगल बायसेक्टर म्हणजे काय सांगता येईल की ज्या अँगलचे 2 इक्वल पार्ट झालेले. हा 140 मापाचा आहे, याचे 2 इक्वल पार्ट म्हणजेच आपण 2 इक्वल पार्ट केले तर हा जो माप असेल तो 70 डिग्रीचा येईल आणि हा जो अँगल येईल हा पण 70 डिग्रीचा येईल. याचा अर्थ याचे 2 इक्वल पार्ट झालेले आहेत. आता हा 70 डिग्रीचा अँगल आहे. हा 70 डिग्रीचा अँगल असल्या कारणाने हे जे 2 समान भाग झालेले आहेत याचा अर्थ हा जो अँगल मोजला आपण छोटा अँगल त्याचं माप 35 डिग्री येणं आवश्यक आहे आणि याचं माप 35 डिग्री येणं आवश्यक आहे. आपण आता अँगल बायसेक्टरने प्रत्यक्ष मोजूया. हा 140 डिग्रीचा अँगल आहे. जर 140 डिग्रीच्या अँगलमध्ये आपण जर नीट तो प्रोटेक्टर ठेवला, कोन मापक ठेवला तर आपल्याला कळतं की बघा ही जी लाईन तुम्हाला असते ही तुम्हाला जाताना 70 म्हणून पास होताना दिसते. याचा अर्थ हा पण 70 डिग्रीचा अँगल होतो आणि हा पण 70 डिग्रीचा अँगल होतो. देन इट इज कॉल्ड अँगल बायसेक्टर. ह्यालाच आपण काय म्हणतो तर कोन दुभाजक असे म्हणतो. इकडे पण मोजला आपण तर आपल्याला असं कळेल की 70 डिग्रीचे हाफ केले आपण, 70 डिग्री अर्धे केले तर आपल्याला कळेल की तो 35 डिग्री म्हणून जातोय. त्याच्यामुळे 70 डिग्री मापाचा अँगल बघितला इकडे बघ, इकडे 40 आणि 30च्या मधून हा तुम्हाला रे पास होताना दिसतोय, हा किरण पास होताना दिसतोय. याचा अर्थ हा जो आहे तो या अँगलचा बायसेक्टर आहे, कोन दुभाजक आहे. असं आपल्याला या कोन दुभाजकाचा अर्थ समजून घेता येऊ शकेल. आता आपल्याला कोन दुभाजक काढायचं आहे. कोन दुभाजक काढण्यासाठी टू ड्रॉ अँगल बायसेक्टर यासाठी आपल्याला एक पट्टीचा वापर करावा लागेल. त्याच्यानंतर कोन काढण्यासाठी, अँगल काढण्यासाठी आपल्याला प्रोटेक्टरचा वापर करावा लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला अँगल बायसेक्ट करण्यासाठी या कंपासचा वापर करावा लागेल. हे 3 साहित्य खूप महत्वाची आहे. वेन यू ड्रॉ द अँगल बायसेक्टर, फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन ड्रॉ द अँगल. पहिल्यांदा आपल्याला अँगल काढणं गरजेचं आहे. सपोज वी कॅन ड्रॉ द अँगल ऑफ 60 डिग्री. समजा आपण 60 मापाचा अँगल काढायचा आहे, त्याला बायसेक्ट करायचं आहे. तर आपण पट्टीच्या सहाय्याने इकडे एक सरळ आपण एक रे काढून घेऊया. रे म्हणजे किरण काढून घ्यायचा. किरण काढून झाल्यावरती आपल्याला प्रोटेक्टरने 60 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. हा पॉइंट जो येणार आहे ह्या पॉइंटला व्यवस्थित धरून यू टू ड्रॉ युअर 60 डिग्री अँगल. आपल्याला इकडे 60 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. प्रोटेक्टर नीट ठेवायचं, कोन मापक नीट त्या आरंभ बिंदूवर ठेवायचा आणि आरंभ बिंदूपासून त्या रेफरन्स लाईनवरून आपल्याला 60 मापाचा अँगल काढायचा आहे. 60 मापाचा कोन काढायचा आहे. हा 60 मापाचा कोन काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणून इकडून मोजावं लागेल, कारण की ही जी रेफरन्स लाईन आलेली आहे, ही जी रेषा या ठिकाणी किरण जो आलेला आहे तो किरण या बाजूने आल्या कारणाने इकडून आपल्याला 0 घेऊन हा कोन मोजावा लागेल. कोन काढताना ही एक दक्षता घेणे खूप गरजेची आहे. आणि मग आपल्याला 60 मापाचा अँगल काढायचं म्हणून आपण इकडे लिहूया, इकडे डॉट करून 60 मापाला आपण एक काय केलं तर मार्क केलेलं आहे. आता पट्टीच्या सहाय्याने तिकडे आपल्याला एक सरळ असा एक रे काढायचा आहे, किरण काढायचा आहे, जो या बिंदूला आणि हा जो काही आरंभ बिंदू आहे त्याला जोडणारा असा जर आपण रे काढला तर हा जो अँगल बनला हा 60 मापाचा अँगल तुम्हाला बनलेला दिसून येऊ शकतो. आता या अँगलला आपण नाव देऊया. सपोज धिस पॉइंट नेम इज ए. या पॉइंटला नाव दिलं आपण ए. नंतर हा जो मुद्दा आहे, हा जो मधला बिंदू आहे त्याला नाव दिलं आपण बी आणि हा जिकडूनचा पॉइंट आहे त्याला नाव दिलं आपण सी. इट मीन्स दॅट दिस इज अँगल ए बी सी. हा आता अँगल ए बी सी तयार झाला. आता हा अँगल ए बी सी 60 मापाचा तयार झालेला आहे. आता कंपास घ्यायचा. या कंपासचं जे टोक आहे आणि हे लोखंडी टोक
हे दोन्ही सारखे सारखे असले पाहिजेत. त्याच्यानंतर आपल्या मनानुसार वी कॅन टेक अ मेजर बाय ओन. आपण स्वतःच्या मनाने आपलं माप निश्चित करायचं. आणि आता हे आपला ABC याचा आपल्याला कोन दुभाजक काढायचा आहे. ती कृती समजून घ्या. पहिल्यांदा या कंपासमध्ये विशिष्ट असं थोडंसं अंतर घ्या. नंतर हे जे टोक आहे हे टोक B वर या B बिंदूवर ठेवा. आणि B बिंदूवर ठेवल्यावरती या B बिंदूवरून आपल्याला काय करायचं आहे तर व्यवस्थितरित्या एक इकडे कंस मारायचा आहे. थोडं मी अंतर वाढवतो. B बिंदूवरून इकडे आपल्याला कसं आहे कंस मारायचा आहे. आणि दुसऱ्या खालच्या रेषेवर देखील आपल्याला कसा आर्क मारायचा आहे, कंस मारायचा आहे. आपल्याला 2 कंस मारायचे आहेत, एक वरच्या दिशेला आणि एक खालच्या दिशेला. हे जे पॉइंट आलेले आहेत या पॉइंटला नाव देऊया. समजा हा पॉइंट आहे P, हा पॉइंट आहे Q. असे आपण त्या कंसाला त्या आर्कला नाव दिलेले आहेत. आता हे जे मेजर आहे हे एवढंच ठेवलं तरी चालेल किंवा ते वाढवलं तरी चालेल. आपण थोडंसं वाढवूया. आणि वाढवून मग या Q बिंदूवरून, हा Q जो बिंदू आलेला आहे या Q बिंदूवरून आपल्याला वरच्या बाजूला इकडे एक कंस मारायचा आहे. मोठा कंस मारा. आणि तेच अंतर घेऊन, हे अंतर आता चेंज करायचं, हलवायचं नाही. तेच अंतर या P वर ठेवून, P या बिंदूवर तिथे टोक ठेवा व्यवस्थित. त्याला दाबून घ्या. आणि दाबून घेऊन पुन्हा ह्या जो इकडे कंस आलेला आहे त्याच्यावरती आपल्याला एक दुसरा असा कंस मारायचा आहे, दुसरा असा आर्क मारायचा आहे. आता हे जे 2 आर्क आहेत ते एकमेकांना छेदतील. हे छेदल्यावरती आपल्याला हा जो छेदनबिंदू आलेला आहे त्याला मार्क करून घ्या. वेन यू मार्क दॅट इंटरसेक्टिंग पॉइंट देन जॉईंट दिस पॉइंट अँड B. नंतर हा जो पॉइंट आहे आणि हा B जो पॉइंट आहे तो आपण या ठिकाणी असा सरळ एका रेने जॉईन करून घ्यायचा. आणि हा जॉईन करून घेतल्यावरती या पॉइंटला नाव देऊया. समजा हा पॉइंट आहे X, म्हणजे BX जो आहे या BX मुळे या कोनाचे, या ABC कोनाचे 2 समान भाग झाले. इफ यू मेजर दॅट अँगल, जर तुम्ही अँगल मोजला तर पहिला मोठा अँगल काढलेला आपण 60 डिग्रीचा. आणि ज्यावेळेस आपण आता अँगल बायसेक्टर करून बघितलं तर अँगल बायसेक्टर केल्यावरती आपल्याला असं कळेल की प्रोट्रॅक्टरने जर आपण अँगल व्यवस्थित मोजला तर तो अँगल परफेक्ट तुम्हाला 30 डिग्रीवर जाताना दिसले. इकडे बघा, तुम्हाला हा 30 डिग्रीने जाताना दिसतो. याचा अर्थ की आपली आकृती जी आहे इट शुड बी राईट, ही बरोबर आकृती आहे. आणि अशी कृती आपल्याला या ठिकाणी करावायची आहे. लेट अस सी नेक्स्ट एक्झाम्पल 100 डिग्री सेल्सिअस. आता आपण 100 डिग्री सेल्सिअसचा आपण अँगल बायसेक्टर काढूया, ज्याला कोन दुभाजक म्हणतो. पुन्हा पट्टी घ्यायची. या पट्टीने इकडे 100 मापाचा अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. पहिल्यांदा या पट्टीने रुलरने एक सरळ असा रे काढून घ्या. एकदम स्ट्रेट रे काढा. इकडे डॉट करा म्हणजे आपल्याला अँगल व्यवस्थित काढता येईल. आणि हा अँगल काढण्यासाठी आपल्याला प्रोट्रॅक्टरचा वापर करावा लागेल, कोन मापकाचा वापर करावा लागेल. कोन मापक या ठिकाणी व्यवस्थित ठेवून रेफरन्स लाईन कुठे आली ती व्यवस्थित बघायची. ही जी खालची रेषा आहे या रेषेवरती हा जो पॉइंट आले आरंभ बिंदू, या पॉइंटवरून ही लाईन या बाजूला आलेली आहे. त्यामुळे आपण अँगल इकडून मोजणार. 0 इकडून घ्यायचा. 0 10 पासून जो 100 बघितला, 100 या ठिकाणी येतो. तुम्हाला हा खालचा 0 इकडे आहे. 0 पासून 100 जो आहे तो 100 इकडे येतो आणि 100 इकडे पण आहे. तर 100 हा जो अँगल काढला तर तुमचं चुकीचं येईल, कारण की हा 100 इकडून मोजलेला आहे. या 0 पासून मोजले पण 100 इकडे येतोय. त्याच्यामुळे ही रेफरन्स लाईन कुठे कोणत्या बाजूला येते हे खूप महत्वाचं आहे. आणि रेफरन्स लाईन या बाजूला असल्या कारणाने 0 पासून जर आपण बघितलं तर 100 या बाजूला येतोय. आणि 100 हा ऑप्टिस अँगल आहे, विशाल कोन आहे. त्याच्यामुळे विशाल कोनाची आकृती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि हा डॉट करून घेतल्यावरती रुलर घेऊन इकडे एक छान असा रे काढून आपल्याला 100 मापाचा अँगल काढायचा आहे. पहिल्यांदा या ठिकाणी अँगल काढणे खूप गरजेचे आहे. अँगल काढून झाल्यावरती हा अँगल आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. त्याच्या अगोदर आपण त्या अँगलला नेम देऊया, नाव देऊया. समजा दिस अँगल नेम इज P, दिस पॉइंट नेम इज Q, दिस पॉइंट नेम इज R. हे 3 तुम्हाला पॉइंट या ठिकाणी आलेले अँगल PQR काढलेला आहे. नंतर कंपास घ्या. आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. अँगल बायसेक्टर काढण्यासाठी आपल्याला कंपासमध्ये विशिष्ट थोडं अंतर घ्या. तुम्हाला मनाप्रमाणे घेतलं तेवढं अंतर घ्या. अंतर घेतल्यावरती हा जो पॉइंट आहे तो या Q वर ठेवा, सेंटर पॉइंटवरती. आणि नंतर
जे अंतर घेतलेल्या अंतरावरती इकडे आर्क मारा, एक इकडे कंस मारा आणि इकडे पण कंस मारा. तुम्हाला 2 असे कंस मारायचे आणि या कंसाला विशिष्ट असं नाव द्या. समजा हा पॉइंट असेल एक्स आणि हा पॉइंट असेल वाय. हे नेम दिल्यावरती पुन्हा ते जे माप आलेलं आहे हे तुम्ही चेंज केलं तरी चालेल किंवा जेवढं आहे तेवढंच ठेवलं तरी चालेल. मग हा जो वाय पॉइंटवरती आपण इकडे पॉइंट केलेला आहे तिकडे मार्क आपला हा टोक ठेवून वी ड्रॉ हिअर वन आर्क, इकडे एक आर्क ड्रॉ करायचा, मोठा आर्क ड्रॉ करा आणि तेच अंतर, आता हे अंतर चेंज न करता पुन्हा हा एक्स वरती टोक ठेवा. एक्स वर टोक ठेवून पुन्हा जो आर्क आपण काढलेला आहे त्या आर्कवरती दुसरा असा हा आर्क मारून घ्यायचा. दुसरा आर्क मारून झाल्यावरती हे दोन्ही आर्क एकमेकांना जॉईंट होतील आणि जॉईंट झाल्यावरती तुम्हाला हा जो पॉइंट आहे हा पॉइंट मार्क करून हा जो इकडे क्यू पॉइंट आलेला आहे या क्यू पॉइंटला मार्क करून तुम्ही असा एक रे काढा, किरण काढा आणि या किरणामुळे या अँगलचे 2 भाग झाले. इट शुड बी अ सेम, हे सेमच भाग असतील आणि दॅट्स वाय दिस फिगर इज कॉल्ड अँगल बायसेक्टर. तत्पूर्वी याला आपण नाव देऊया. हा पॉइंट समजा असेल बी, तर आपल्याला सांगता येऊ शकेल या पी क्यू आर चे 2 अँगल डिवाइड झाले. फर्स्ट इज पी क्यू बी अँड सेकंड इज बी क्यू आर. इफ यू मेजर दॅट अँगल, आता 100चा बायसेक्टर काढला तर 50 डिग्री येणं गरजेचं आहे. सेम म्हणजे हाफ होणं गरजेचं आहे. मग आपण प्रोटेक्टरच्या सहाय्याने हा अँगल मोजून बघूया आपलं फिगर राईट आहे की रॉंग आहे ते. आणि जर आपली फिगर जराची जरी रॉंग असेल तरी आपल्याला तो अँगल हा जो रे आहे तो कुठेतरी बाजून जाताना दिसेल. बट हिअर यू हॅव टू सी इट शुड बी अ परफेक्टली 50 डिग्री. हे 50 डिग्री पास होणारा तुम्हाला घटक दिसतोय. इट मीन्स दॅट युअर फिगर इज राईट. आपली फिगर जी आहे, आकृती जी आहे ती अगदी बरोबर आलेली आहे. म्हणजे आज आपण कोन दुभाजक अँगल बायसेक्टर कसे काढायचे याचा आपण अभ्यास केला. सिंपल अर्थ, अँगल बायसेक्टर म्हणजे ज्या अँगलचे, ज्या कोनाचे 2 समान भाग होतात. इकडे बघा 2 तुम्हाला समान भाग झालेले दिसतात. त्या 2 इक्वल पार्टला कोन दुभाजक असे म्हणतो, अँगल बायसेक्टर असे म्हणतो. आणि अँगल बायसेक्टरची कृती पुढील इयत्तेमध्ये देखील खूप महत्वाची आहे. त्यामुळे कृती समजली तर तुम्हाला आकृत्या काढायला खूप मजा येईल. तत्पूर्वी दिलेला जो अभ्यास आहे तो तुम्हाला लिंकमध्ये दिलेला आहे. तो अभ्यास तुम्ही व्यवस्थित करायचा आहे आणि वेगवेगळ्या अँगलचे बायसेक्टर तुम्हाला या ठिकाणी काढायचे आहेत. ही कृती आवडल्यास किंवा माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नियमित माझ्या चॅनलला भेट द्या. धन्यवाद.